इचलकरंजीतील ख्रिस्ती बांधवांचं प्रार्थनास्थळ काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बंद पाडलं होतं. हे प्रार्थनास्थळ बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला होता. तर आम्ही आमच्या खासगी जागेत शांततेत प्रार्थना करतो, तो आमचा संविधानिक अधिकार आहे, अशी भूमिका ख्रिस्ती बांधवांनी स्पष्ट केली होती. हे प्रार्थनास्थळ बंद पाडल्याच्या निषेधार्थ आज बहुजन संघर्ष परिषदेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. या घटनेमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असून ख्रिस्ती अल्पसंख्याक समाजाला जगणं मुश्किल झालंय, अशा भावना ख्रिस्ती बांधवांनी व्यक्त केल्यात. त्याचबरोबर शांतताप्रिय ख्रिस्ती समाजाला हिंदुत्ववादी संघटनांकडून नाहक त्रास दिला जातोय, तसंच जीवे मारण्याची धमकी दिली जातीये. पोलीस सुद्धा त्यांनाच अभय देत आहेत, असा आरोप संघटनेनं केलाय. संबंधित हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बहुजन संघर्ष परिषदेच्या वतीनं करण्यात आली आहे. संघटनेने दिलेल्या, संविधानाने दिलेल्या हक्काप्रमाणे आम्हाला नियमित जी भक्ती घेण्याचा जो अधिकार आहे, तो अधिकार येणाऱ्या दिवसात कायम टिकून राहावा, यासाठी मागणी करण्यासाठी, निवेदन करण्यासाठी आज या ठिकाणी जमलेलो आहोत. यावेळेस आम्ही या निवेदनाच्या मार्फत अशी विनंती करतो की ख्रिस्ती विश्वासणारे जे शांतीने, प्रीतीने दर रविवारी आणि इतर वेळेस येऊन भक्ती प्रार्थना करतात, ते स्वातंत्र्य त्यांनी अबाधित ठेवावं, यासाठी विरोध करणाऱ्या सर्व समाजकंटकांना कायदेशीर त्यांनी उत्तर द्यावं, त्यांच्यावरती कारवाई करावी. या उपोषणात सचिन चिल्लय्या, श्याम सर्वगौडे, अब्राहिम आवळे, श्रीकांत पठाणे, संजय आढाव, राकेश सावंत, जीवन आवळे, डी.बी. समुद्रे, दिलीप लोखंडे, निखिल मोरे आदींसह ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.